नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहूया स्वामींचे संकेत. ऐक, तू आमच्याकडून संकेत मागतोस ना? रोज नाही, पण कधी कधी मनाच्या खोल कुठेतरी प्रश्न उभा राहतो. माझी वेळ येईल ना? मी खरंच योग्य वाटेवर आहे ना? आणि मग तू पुन्हा शांत होतोस, कारण तुला वाट पाहायची सवय आहे. खूप काळ तू वाट पाहिलीस, उत्तरांची, बदलाची आणि थोड्याशा दिलास्याची. लोक तुला म्हणतात धीर ठेव, पण धीर ठेवणं किती अवघड असतं हे फक्त वाट पाहणाऱ्यालाच कळतं. तू अनेक वेळा निराश झालास, मनातून कोसळलास, तरीही तू कोणालाही दोष दिला नाहीस. हे सगळ्यांना जमत नाही आणि हेच तुझं सामर्थ्य आहे. कधी कधी तुला वाटतं सगळे पुढे निघून गेले आहेत आणि तू मात्र तिथेच थांबलायस. पण नीट ऐक, सगळे पुढे जात नसतात. काही लोक थांबून स्वतःला तयार करत असतात आणि तू त्यातलाच एक आहेस. अलीकडे तुला जाणवतंय ना, मन थोडंसं शांत झालंय. राग पटकन उफाळून येत नाही, सगळ्यावर लगेच प्रतिक्रिया देत नाहीस. हा पहिला संकेत आहे, तू बदलतोयस. काही गोष्टी ज्या आधी फार महत्वाच्या वाटायच्या, आता तितक्या मनाला लागत नाही. काही लोक आपोआप दूर जातायत आणि आश्चर्य म्हणजे त्याचं फारसं वाईटही वाटत नाही. हा दुसरा संकेत आहे. जेव्हा माणूस आतून बदलतो तेव्हा सगळे सोबत चालत नाहीत आणि ते चुकीचं नाही. कधी कधी एकटेपणा जाणवतो, पण तो आता घाबरवत नाही. तो तुला विचार करायला शिकवतो. हा तिसरा संकेत आहे. पूर्वी जे मिळालं नाही त्याचं दुःख खूप दिवस मनात अडकून राहायचं, आता अजूनही आठवतं, पण ते तिथेच अडकत नाही. ते पुढे जाऊ देतोस. हे सगळं सोपं नाही, पण हेच तुझ्या प्रतीक्षेचं फळ आहे. तू रोज मनात विचार करतोस ना, माझी वेळ येईल ना, माझं काही होईल ना? आज आम्ही तुला थेट सांगतो, तू योग्य वाटेवर आहेस. लक्षात ठेव, प्रतीक्षा म्हणजे शिक्षा नाही, प्रतीक्षा म्हणजे तयारी. तुला माणसं ओळखता यावीत म्हणून, स्वतःला समजता यावं म्हणून, आणि जे मिळणार आहे त्याची किंमत कळावी म्हणून तुला थोडा वेळ दिला जातोय. जर सगळं लगेच मिळालं असतं तर कदाचित आज तू असा राहिला नसतास. आणि आज तू जसा आहेस तोच तुझा सगळ्यात मोठा बदल आहे. तू शांत झालायस, कमी बोलतोयस, विचारपूर्वक पावलं टाकतोयस. हे योगायोग नाही, हा संकेत आहे. आता मोठं काही करायची गरज नाही. फक्त एवढंच लक्षात ठेव, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. घाई करू नकोस, स्वतःवर शंका घेऊ नकोस. संकेत नेहमी मोठ्या आवाजात येत नाहीत, ते हळूच मनाला स्पर्श करून जातात. आणि जर तू इथपर्यंत ऐकत राहिलास तर हा सगळ्यात मोठा संकेत आहे. तू अजून हार मानलेली नाहीस. शांत राहा, विश्वास ठेवा, पुढचं पाऊल लवकरच स्पष्ट होईल. हीच तुझ्या प्रतीक्षेची खूण आहे. हा संकेत खास तुझ्यासाठी आहे. आम्ही इथेच आहोत तुझ्या सोबत प्रत्येक पावलावर. श्री स्वामी समर्थ.